आम्ही आता जातो आहे आपल्या श्री परशुराम भूमीकडे। विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांनी क्षत्रियांशी युद्ध केल्यानंतर मिळवलेली सर्व जमीन महामुनी कश्यपांना दान केली। तथापि कश्यपांनी परशुरामांना दक्षिणेकडील किनाऱ्यावर जाण्याचा सल्ला दिला। हा सल्ला मानून परशुरामांनी अनेक देश पार करून पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतावर पोहोचले। त्यांनी आश्रमासाठी समुद्राकडून जमीन मागितली, परंतु जेव्हा समुद्राने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले तेव्हा परशुराम संतप्त झाले आणि त्यांनी अग्निबाणाची धमकी दिली। समुद्राने शरणागती पत्करली। त्यांचा बाण पडेल तितकी आणि डोंगरा एवढी लांब जमीन देण्याचे मान्य केले। त्यामुळे पश्चिमेकडील शेवटची भूमी म्हणून कोकणाची निर्मिती झाली। परशुरामांनी मग जमिनीची मशागत केली, वसाहती स्थापन केल्या आणि ती समृद्ध केली। भगवान परशुरामांच्या सन्मानार्थ दापोली बुरोंडी येथे चिरंजीवी परशुराम भूमी नावाचे स्मारक बांधण्यात आले। या स्मारकामध्ये 40 फूट व्यासाच्या गोलार्ध पृथ्वीवर उभी असलेली परशुरामांची 21 फूट उंच मूर्ती आहे। तर मित्रांनो, हे बघा, माझा आवाज एकदम घुमतोय आणि हे एक स्पियर आहे। तर हे एक मेडिटेशन सेंटर आहे। इथले कीप सायलेन्स आणि हे बघा काय बेस्ट आहे। स्मारकामध्ये गोलार्ध पृथ्वीच्या आत एक भव्य हॉल देखील समाविष्ट आहे, जो फेरोक्रीट पद्धती वापरून बांधला गेला आहे आणि स्तंभांशिवाय उभा आहे। निसर्ग सौंदर्याने वेढलेले हे स्मारक दापोलीत येणाऱ्या अनेक पर्यटकांना आकर्षित करते। तर या मेडिटेशन सेंटरमध्ये थोडा वेळ बसलो आहे आणि असे एक सर्कल टाईप आहे, स्पियर आहे आणि जेव्हा श्वास घेतोय ना त्याचा पण आवाज ऐकायला येतोय। खूप शांतता आहे, सगळीकडून आवाज रिफ्लेक्ट होतोय। सबस्क्राईब। तांब्याच्या रंगाच्या फायबर ग्लास पासून बनवलेली ही मूर्ती श्री ज्ञानेश्वर शिवाजी गजूळ यांनी वर्षभराच्या मेहनतीनंतर साकारली। असं बोललं जातं की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची प्रेरणा हे आपले श्री परशुराम होते। वा, आपले श्री परशुराम आहेत आणि त्या साईडला बघा एकदम बीच व्ह्यू। 2010 मध्ये स्थापित केलेली मूर्ती उत्तरेकडे तोंड करून तामसतीर्थ समुद्र किनाऱ्यावर दिसते। इकडे बसून ना तुम्ही त्या बीचचा व्ह्यूचा मस्त मजा घेऊ शकतात यार। किती सुंदर बनवलंय, किती सुंदर। आता माझ्याकडे शब्द नाही आहेत एक्सप्लेन करायला। वाव। तर असा काही परिसर आहे। मी फायनल तुम्हाला सांगतो, निघताना एंट्रन्स तिथून आहे, इथून जायचं, त्या साईडला बीच आहे आणि जे स्पियरच्या आतमध्ये तिथून जायचं, असं एक तुम्ही राऊंड मारू शकतात। आणि हे आपले भगवान श्री परशुराम। तर आशा आहे तुम्हाला हे परशुराम भूमीचं दर्शन आवडलं असेल। सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीला आणि फ्रेंड्सना पाठवा।